श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली तुम्हा सर्वांचे चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते। आजकाल लोक खऱ्या व्यक्तीची कमी आणि खोट्या व्यक्तीची जास्त किंमत करतात आणि जो खरा असतो त्याचा वारंवार अपमान केला जातो। समस्या लाखो असल्या तरीही माणूस त्या सहन करू शकतो, पण जेव्हा कोणी आपली व्यक्ती मन दुखावते तेव्हा ते सहन होत नाही। नातेवाईक राजकारणातील विपक्षासारखे असतात। तुम्ही कितीही चांगले काम करा, शेवटी ते तुमची चूकच शोधणार। आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका। सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये तुलना नसते। जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते दोघेही चमकतातच। तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवू नका। जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर रागवत नाही, तर तुम्ही स्वतःवरच रागवता। प्रत्येक गोष्टीवर रागवणारे लोक तर तेच असतात ज्यांनी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी घेतलेली असते। आजकाल जास्त चांगलं वागणं सुद्धा खूप धोकादायक असतं बाळा, त्यामुळे तू वेळेनुसार राहा। ते लोक तुमची कधीच किंमत समजू शकणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही अर्ध्या रात्रीत मदतीला धावला होतात। आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्या व्याकुळ अवस्थेमध्ये आपल्याशी ओळख होते। एकटे राहण्यात आणि एकटे पडण्यात खूप फरक आहे। आजकाल लोक खूप लवकर बदलून जात आहेत। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। हे महत्त्वाचं नाही की ज्यांच्यासाठी तुम्ही आज जेवढे महत्त्वाचे आहात तेवढेच तुम्ही त्यांच्यासाठी उद्या देखील महत्त्वाचे असाल। ठेच लागल्यानंतर त्रास तर खूप होतो, पण लागलेली ठेच माणसाला चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच माणसं ओळखायला। सुंदर शरीरात घाणेरडं मन म्हणजेच सोन्याच्या ताटातला लोखंडाचा डाग लागल्यासारखा असतो। स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण तरी देखील आयुष्याबद्दलच्या काही वास्तव गोष्टी आपण स्वीकारत नाही आणि मग आयुष्याबद्दल आपण तक्रारी करत बसतो। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आता आपण हे स्वीकारण्याची खूप गरज आहे। ह्या गोष्टी आपल्याला कटू वाटतील, पण सत्य स्वीकारणे अपरिहार्य आहे, कारण एका शांतिमय आयुष्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे। पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण आवडू शकत नाही। तुम्हाला आयुष्यात काही व्यक्ती खूप प्रिय असतात, मग नाते कोणतेही असेल, तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करत असतात, नेहमी त्यांची काळजी घेतात, त्यांच्यासाठी नेहमी हजर असतात, पण तशीच वागणूक त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नाही, एकदम विरुद्ध होते। मग तुम्ही दुःखी होता आणि विचार करू लागतात की मी इतके करूनही माझ्यासोबतच असे का? पण नात्यांचे वास्तव वेगळे असते। जे तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही आवडणारच असे नाही, आणि हे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर आपल्यासाठी हे चांगले असते। सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। नेहमी अपेक्षा आपल्याला दुःख देत असतात। अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण ती फक्त स्वतःकडूनच ठेवावी। जगाकडून ठेवाल तर नेहमी दुःखातच राहाल। नात्यांमध्ये, मित्रांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये कळत नकळत अपेक्षा ठेवली जाते आणि स्वतः काहीही न बोलता समोरच्याने माझ्यासाठी सारं काही करावं असे आपण गृहीत धरून त्या नात्यात जगत असतो, पण होते उलटेच। तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि उरते ते फक्त दुःख आणि दुःखच। म्हणून हे सत्य स्वीकारणे खूप गरजेचे आहे की अपेक्षा आपण दुसऱ्याकडे ठेवण्यापेक्षा स्वतःकडूनच ठेवावी। कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत कायम नसते हे सुद्धा आपल्या मनाला आपण समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पाहिजे। आयुष्यात तुम्ही कित्येक नाती कमवता, जपता, घट्ट ऋणानुबंध तयार होतात, पण तरी देखील हा बॉन्ड कायमचा कधीच नसतो। प्रत्येकाला एक्सपायरी डेट असते। कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यक्ती तुमच्यापासून कायमच्या दुरावतात। कितीही दुःख करून घेतले तरी ती व्यक्ती कधीच परत येत नाही आणि हेच आपल्याला स्वीकारायचे आहे। जरी ते कितीही वेदनादायी कटू वाटत असेल तरी हे तेवढेच त्रिवार सत्य आहे। पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे अति परिश्रम यशाची खात्री देत नाही। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। तुम्ही कदाचित अपार कष्ट करतात यश, पैसे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, किंबहुना नाते टिकवण्यासाठी देखील, पण तरी देखील यश तुम्हाला पाहिजे तसे, हवे तसे मिळत नाही आणि हेच आयुष्याचे कटू सत्य आहे। म्हणून स्वामी माऊली सांगतात, बाळा, कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका। माणूस ह्याच समस्येने ग्रासलेला असतो की मी किती कष्ट केले तरी देखील यश कसे बरं मिळत नाही, पण आयुष्य हे असेच आहे बाळा। कर्म, नशीब ह्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी असतात आणि त्याचा पूर्ण हिशोब ठेवला गेलेला असतो। आपला आनंद आपल्याच हाती असतो, तो दुसऱ्यांकडे नाही।
अनेकदा माणूस स्वतःच्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हाती देतो, म्हणजे त्याने माझ्यासाठी हे केले तर मी खुश होईल, मला बरे वाटेल वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टी तो दुसऱ्यांकडून शोधत असतो. पण अशी अपेक्षा ठेवणे वास्तवाला धरून नसते. आपला आनंद आपणच निर्माण करायचा असतो. स्वतःच्या कष्टातून, कामातून, स्वकर्तृत्वाने तो निर्माण होत असतो आणि हेच प्रत्येकाने स्वीकारणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, वेगळी मते, आवड निवड वेगळी. तुम्हाला जे आवडेल तेच दुसऱ्याला आवडेल असे नाही. तुमचे जे मत असेल एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल, तेच दुसऱ्याचे असेल असे कदापि नाही. पण जवळच्या व्यक्तींना आपण गृहीत धरतो आणि असे वागतो की मला जसे वाटत आहे, आवडत आहे तसेच दुसऱ्या व्यक्तीला देखील आवडत आहे आणि आपल्या आवडीनिवडी आपण दुसऱ्यांवर अनेकदा लादल्या जातो आणि परिणाम मात्र तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणून हे सत्य स्वीकारावे की प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखी नाही. अहंकार आयुष्याला लागलेली कीड आहे. त्यामुळे तुम्ही अहंकार करू नका. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये माणसे खूप गल्लत करतात. आजकाल मीच का करू, मीच का मागे घेऊ, मीच का आधी बोलू, असे छोटे छोटे मोठे अहंकार माणसाला आयुष्यभर माणसं घेऊन बसत आहेत आणि अनेक नाती गमावत आहे. समजूतदारपणा दाखवणे म्हणजे कमीपणाचे असे अनेक जणांना वाटते. कोणाकडे स्वतःहून जाणे म्हणजे त्याची हाजी करणे असेही त्याला वाटत असते. त्याचा दृष्टिकोन असतो आणि ह्या सगळ्या वागणुकीला अहंकार न समजता स्वाभिमान समजण्याची चूक अनेक माणसे करतात. ही कीड समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. वेळीच हे लक्षात घ्या आणि चांगल्या गोष्टीची स्वतःपासून तुम्ही सुरुवात करा. ही काही गोष्टी स्वीकारणे गरजेचे आहे, अन्यथा एक सुंदर आयुष्य, एखादे सुंदर नाते आपण हरवून बसू. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा. एकदा एक राजा असतो. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असते. तो राजा प्रजेवर तसेच प्राणी मात्रांवरही प्रेम करणारा असतो. त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता. तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासूनच पाहिलेला होता. राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेक वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. तसे असले तरी राजाने त्याचे पालन पोषण बंद केले नव्हते. तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे. राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत होते. एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले. आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलात गाळात हत्ती रुतून बसला. काही करूनही तो बाहेर येत नव्हता. तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते. म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले. मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता. माहूत त्याला अंकुश टोचत होता. वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती. मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले. शेवटी राजाला हकीकत ही सर्व समजली. राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले. त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली. थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले. राजाने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवण्याचे सांगितले. त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून उठला. चिखलातून पाऊल बाहेर काढलं. पाय घसरला. तो जिद्दीने पुढे झाला. स्वतःला पुढे रेटलं. राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेली बळाची प्रचिती दिली. बादशहाने त्याला गोंजारले. सगळ्यांना आनंद झाला. स्वामी भक्तांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते. पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे नाही. म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे, जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू स्वतःसाठी जग, दुसऱ्यासाठी नाही. अरे आजकाल तर सगळेच आपल्याला नावे ठेवण्यात व्यस्त आहेत. तू तुझे आयुष्य कमवण्यात व्यस्त राहा.
स्वामी म्हणतात, बाळा नेहमी पॉझिटिव्ह राहा, कितीही वाईट घडो नेहमी पॉझिटिव्हच राहायचं. उदाहरणार्थ, एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबूत आहे, ज्यामुळे हे सुंदर जग मी पाहू शकतो. देवाची किती कृपा आहे, प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघून नाक मुरडतात, तेव्हा तर अधिकाधिक आकर्षक दिसण्याबद्दल आपण जागरूक होतो. आपली मस्करी उडवली की, आपल्याला कोणी कळत न कळत अपमान केला की आपल्याला महत्वाकांक्षा जागृत होते. त्यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा आणि त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं ज्यासाठी संपूर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे एक अशी गोष्ट जी गोष्ट न थकता अगदी उत्साहाने महिन्याचे 30 दिवस, दिवसातले 10-12 तासाच्या वर आपण ते करू शकू, ह्याला आपण पॅशन म्हणतो. त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकून द्यावं, अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन. कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखू लागतं. जसे की सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, प्रकाश आमटे, श्री रविशंकर गुरुजी, स्टीव्ह जॉब्स, ह्या यादीत आपलंही नाव कुठे येऊ शकतं. आपणही त्या पॅशनसाठी वेडं बनलं पाहिजे आणि ते पॅशन आपल्याला भेटेल ते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींमधून आणि स्वामी महाराजांचे केलेल्या नामस्मरणांमधून. जर का स्वामी महाराजांची तुम्ही भक्ती केली तर तुम्ही चांगल्याच मार्गाने योग्य दिशेने जाल आणि तुम्ही शेवटी यशाचं शिखर नक्कीच गाठाल. ते शिखर कितीही उंच असले तरी स्वामी महाराजांची साथ तुम्हाला भेटेल, कारण की तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त आहात. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर वाटत असेल की मीही स्वामींचा सच्चा भक्त आहे तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त, स्वामी माझा, मी स्वामींचा असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी महाराजांची भक्ती करायला तुम्ही विसरू नका. स्वामी महाराजांकडे जर तुम्ही एक पाऊल टाकले तर स्वामी तुमच्या मार्गाने 100 पावले टाकून येणार आहेत आणि त्यांची साथ तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे. हम गया नहीं, जिंदा है, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.